नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जावरे पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, उद्या 23 मार्च 2026 पारनेर तालुक्याचे नेते, शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. पाटील नमस्कार. नमस्कार. पहिल्या प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आभारी आहे. पाटील काय सांगाल, वाढदिवस म्हणजे जन्मदिवस थोडक्यात आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो. त्या वाढदिवसाच्या दिनी तुम्ही पहिल्या प्रथमतः काय सांगाल? नाही, वाढदिवस वगैरे ह्या संकल्पना मला काही फारशा आवडत नाहीत. पण आता आलेल्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारणं हा फार महत्त्वाचा विषय आहे. लोकांच्या भावना असतात की आपण जाऊन शुभेच्छा द्याव्यात. अनेक वर्षाचे ऋणानुबंध लोकांचे असतात आणि म्हणून त्या शुभेच्छा स्वीकारणं काही चुकीचं नाही. पण केक वगैरे कापणं किंवा इतर काही गोष्टीमध्ये मी फारसं त्याला महत्त्व देत नाही. पाटील, वाढदिवसाचे आपण संकल्प करतो म्हणजे कुठल्या एखाद्या विशिष्ट दिवसाचा संकल्प करतो, तर या वाढदिवसाचा संकल्प आपण काय केलेला आहे? नाही, संकल्प वगैरे असं काही नाही. पण कधी कधी काय असतं की आपल्याकडनं सुद्धा काही बोलण्यात किंवा वागण्यात एखादा माणूस दुखावला जातो. कधी आपण स्पष्ट बोललो तरी बऱ्याच लोकांना आवडत नाही. मी असं ठरवलं की या वाढदिवसापासून असा संकल्प केला आहे की याच्यापुढे जेवढं शक्य तेवढं मवाळ राहावं. फारसं कोणाचं मन दुखवणार नाही, कारण माझ्या मनामध्ये कधी एखाद्याला बोलत असताना मनामध्ये द्वेष भावना कधी नसते. परंतु वाटलं की मी ते जे पोटात आहे ते होटात आहे आणि मी ती बोलतो. बऱ्याच वेळा आता लोकांना गोड बोलणारी माणसं लागतात, ती स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नाही. आणि म्हणून मी ह्या वाढदिवसाला असं ठरवलं की आता कुठल्याही राजकीय विषयावर, कुठल्याही सामाजिक विषयावर टीका फारशी काही कोणावर करायची नाही. जरी एखाद्याने आपल्याला त्रास दिला असेल तरी टीका मी याच्यापुढे टाळणार आणि थोडं संयमाने जितकं अजून काम करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करणार. म्हटलं तर उद्या वाढदिवस आहे, आपण वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्याशी चर्चा करतोय. उद्या आता अनेक तुमचे समर्थक येतील, तालुक्यातून संपूर्ण भागातून जिल्ह्यामधून येतील, आपलं कार्य त्याप्रमाणे आहे. तर उद्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश या अर्थाने की राजकीय भूमिकाच आपल्याला स्पष्ट करण्यात आली भविष्यातली. भविष्यामध्ये निरनिराळ्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत, भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. काय आपण राजकीय भूमिका त्यांना, आपण काय राजकीय मंत्र देणार आहेत? नाही, मुळामध्ये वाढदिवसाचा आणि राजकीय भूमिका द्यायचा प्रश्नच येत नाही. राजकीय भूमिका ही त्या त्या वेळेस राजकारणामध्ये ठरत असते. मी राजकारणापेक्षा माझे मित्र जपण्याला आणि समाजकारणाला जास्त महत्त्व देतो. त्याच्यामुळं ग्रामपंचायती किंवा जिल्हा परिषद निवडणुका याला व्यासपीठं वेगळी आहेत. उद्या एक आपल्या सगळ्या स्नेही लोकांचा एक, ज्याला आपण स्नेहमेळा म्हणतो, त्याच्यामध्ये अनेक पक्षाचे लोक असणार आहे. असं नाही की स्वपक्षीयच असतील. त्याच्यामुळं आपले व्यक्तिगत संबंध आणि राजकीय संबंध याच्यामध्ये फरक आहे. म्हणून उद्याचा राजकीय भूमिकाचा माझा काही विषय नाही. राजकीय भूमिका ही त्यावेळेस ठरत असते. मुळामध्ये एकच आहे की काम करत राहायचं, हा स्वभाव ठेवायचा. जी कामं जेवढं जेवढं आपल्याला लोकांच्या उपयोगी पडता येईल तेवढं उपयोगी पडण्याचं आयुष्यभर काम करायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा संकल्प आहे. पारनेर तालुक्यातील राजकीय परिस्थिती आता बदलत चाललेली आहे. आपण या मधल्या काळात म्हणजे एकत्र येऊन सर्वांनी आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी बदलले. आता आपली राजकीय भूमिका काय मग? आपण पक्षप्रवेश केला, आपण त्याची मांडणी केली, पण आता आपली राजकीय भूमिका काय असणार आहे भविष्य काळामध्ये? म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषदला आपण स्वबळ लढणार आहेत की काय, परत युती होईल, काय होईल, कसं नाही, कसं? मी आधीच तुम्हाला सांगितलं की काय आहे की आपण आपल्या पातळीवर सगळे निर्णय घ्यायला हे शक्य नसतं. वरची जी लोक महायुतीतली आहेत ती ठरवतात की काय करायचं आहे ते, आणि त्याचबरोबर आपले जे खाली कार्यकर्ते असतात ते ठरवतात किंवा आम्हाला काय वाटतं आणि त्याप्रमाणेच आपण करायचं असतं. आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा लोकांच्या समोरचे प्रश्न काय आहेत त्याला जास्त महत्त्व द्यायचं. लोकांना काय पाहिजे ते द्यायचा प्रयत्न, मग तो कोणाच्याही माध्यमातून असू द्या, कोणाच्याही पाया पडून असू द्या, आपण तो देण्याचा प्रयत्न करायचा. मधल्या काळात नगरपंचायतचं काम करताना अनेक म्हणजे वादविवाद झाले. आपण काम आणली, त्याचं श्रेयाचा वादविवाद झाला, टीका झाली. त्याच्याकडे आपण कसं प्रकारे पाहिलं? नाही, काय आहे की साहजिक आहे की त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे की त्यांनीच उल्लेख केला की हा ग्रामपंचायतचा पण सदस्य नाही, आणि मग त्यांना वाटतं की ग्रामपंचायत सदस्य नसलेल्या माणसाने एवढा मोठा निधी आणला, पारनेरचं एवढं विकासाचं काम केलं,
ती त्यांची कोत्या बुद्धीचं लक्षण आहे. परंतु मला त्याच्याबद्दल त्यांच्यावर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं का आता टीका करायचीच नाही कोणावर. तुम्ही चांगले राहा, मस्त राहा, मला माझं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. सगळे शेवटी काय आहे की तालुक्याच्या विकासाचंच काम करत असतात. त्याच्यामुळं मी तुम्हाला परत एकदा जाणीवपूर्वक सांगतो की नुसतं DPR मंजूर नाही आहे, तर DPR बरोबर 2 कोटी रुपयाची कामं जे आता येत्या 8-10 दिवसामध्ये त्याचा शुभारंभ होईल. आणि त्याचबरोबर अजून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तुम्ही जी मुलाखत घेताय, तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच दिवसापासून तालुक्यातल्या अनेक आमच्या बांधवांची अशी मागणी होती की पारनेरला एक संविधान भवन असावं, आंबेडकर भवन असावं. त्याला देखील मी मंजुरी 2.5 कोटी रुपयांचा एक संविधान भवनाची प्रशस्त इमारत ही पारनेरमध्ये लवकरच उभी करणार आहोत. दुसरी गोष्ट, पारनेरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे काही सहकारी यांना त्यांच्याबरोबर मी 1-2-3 दिवसापूर्वी याच दालनामध्ये एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये मला पाण्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की पारनेरला आत्ता जे काही बिल येते लाईटचं बिल, ते लाईटचं बिल 75 लाखापर्यंत, 55 लाख ते 75 लाखापर्यंत येत आहे. आता एवढं जर बिल येत असेल तर मला वाटत नाही, मी त्यांना विचारलं की घरपट्टी पाणीपट्टी किती वसूल होते, तर तिचं प्रमाण जर पाहिलं तर ते खूप व्यस्त प्रमाण आहे की ते मला वाटत नाही की तेवढ्या पट्टीमधून ते पारनेरच्या पाणी प्रश्नाचं बिल भरू शकतात. म्हणून आज जर तराळवाडीची तिथे एक जागा आहे नगरपंचायतची, तिच्यावर जर सौर प्रकल्प उभारला तर पारनेरची पाणीपट्टी किंवा लाईट बिल, जे महत्त्वाचं लाईट बिल आहे, ते लाईट बिलाला फार मोठी मदत होईल. आणि तो आता एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घ्यायचा हा माझा एक मानस आहे. आपण बोलत लोकांच्या पुढचे प्रश्न महत्त्वाचे. तालुक्याचा जर तसा विचार केला तर घाटागावचा एक भाग येतो, तो थोडासा सिंचनाखाली भाग आलेला आहे. पाट असेल त्या ठिकाणी प्रकल्प असणे विविध ते आलेत. MIDC भाग पकडला, सुपा परिसरातला भाग येतो. इकडे नगरच्या साईडचा काही भाग येतो, तिकडं मागासवर्गीय भाग येतो, पठार भाग येतो. तर प्रत्येक भागाचे निराळे प्रश्न आहेत. असे आपल्याला आत्ता माणसं म्हणजे नागरिकांच्या पुढचे महत्त्वाचे प्रश्न कुठले वाटतात की ते सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. नाही, असं पर्टिक्युलर म्हणता नाही येणार. त्याचं कारण काय आहे की पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये आदिवासी प्रवण क्षेत्र आहे, त्याच्याचबरोबर धनगर समाजाचं एक प्राबल्य आहे उत्तरेमध्ये. तसंच मध्य जो पारनेर तालुका आहे तिथं अनेक सगळ्या समाजातली लोक आहेत. खाली देखील जो तुम्ही घाटावर आणि घाटाखाली असं का करतात लोक मला माहीत नाही. सगळा तालुका एकच आहे आणि प्रत्येकाचे प्रश्न त्या त्या भौगोलिक रचनेप्रमाणे वेगळे असू शकतात. घाटाखालच्या जे तुम्ही शब्द वापरला, तर खाली जो निगोज, जवळा, राळेगण हा जो काही पट्टा आहे, त्यांची मुख्य काय आहे की त्यांना कॅनॉल गेल्यामुळं त्यांना आज त्यांची परिस्थिती थोडी पाण्याची किमान पिकं घेण्याइतकी तरी बरी आहे. त्या तुलनेत जर आपण पठार भागाकडे आलो तर फार वाईट परिस्थिती पठार भागाची. आणि त्याच्यावर अनेक भाष्य झाले, मी काही भाष्य करणार नाही, कारण भाष्य केलं तर हसणार आहेत लोक हे मला माहिती आहे. कारण जेव्हा कृतीमध्ये आपण ते साध्य करू, कृतीमध्ये उतरू, त्याच वेळेस त्याच्यावर बोलणं योग्य आहे. पण परिस्थिती फार भीषण आहे, ही गोष्ट मान्य करावं लागेल आपल्याला. आणि काय की पूर्वीच्या काळामध्ये जेवढी धरणं उभी राहिली या तालुक्यामध्ये, बघा मला म्हणजे मी अगदी 1ली-2रीत असेल, शंकरराव काळे जे आज नाही आहेत त्यावेळेस खासदार होते, त्यांच्या काळामध्ये माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव दादांच्या काळामध्ये ज्यावेळेस अजितदादा पाटबंधारे मंत्री होते, त्यावेळेस या तालुक्यामध्ये किती प्रकल्प उभे राहिले तुम्ही त्याचा विचार करा. मांडोळसारखा प्रकल्प उभा राहिला, काळूसारखं धरण उभं राहिलं, भांडगावचा MI टँक झाला, वडजिऱ्याचा शिवडोह झाला, निगोजचा काळभुजा हे धरण झालं, पिंपळगाव जोग्याच्या चाऱ्यांचं अस्थिरीकरण झालं, त्याचबरोबर मांडोळच्या कॅनॉलचं अस्थिरीकरण झालं. तर त्याच्यानंतरच्या मधल्या टप्प्यामध्ये मला असं दिसलं नाही की पाणी अडवण्याच्या दृष्टीनं तालुक्यामध्ये फार मोठं काम झालंय, असं एकही दिशादर्शक काम आपल्याला दाखवता येणार नाही. आज त्याच्यावर काम करण्याची जास्त गरज आहे. सभामंडप, हायमॅक्स, रस्ते या सगळ्या गोष्टी होत राहतात, पण शेवटी पुढच्या पिढीला जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही पाणीच देऊ शकता. आणि ती पिढी तुम्हाला कधी दुवा देईल की तुम्ही त्यांना जर उद्या पाण्याचे साठे उपलब्ध करून दिले तर त्या पुढच्या पिढीचं भवितव्य सोनेरी आहे असं मला वाटतं. पण तालुक्यात नवीनच प्रश्न उद्भवला महिलांच्या सुरक्षिततेचा. कानूर पठारचं प्रकरण असेल किंवा ढवळपुरीचं एकदम म्हणजे भयानकच प्रकरण, म्हणजे भयानक म्हणजे एका
महाराजांनी धर्माच्या नावाखाली त्या मुलीची म्हणजे शोषण करणे याच्याविषयी आपलं काय मत आहे? आपण अध्यात्माला धरून आहात, आपण अध्यात्माचे खूप मोठे पुरुष करतात, आपण त्याच्यामध्ये भजन कीर्तन मग पुढे कार्यक्रम घेता, तर त्याच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? मुळामध्ये काय फरक आहे, सगळ्या फार प्रचंड चीड येण्यासारख्या गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, की तुम्ही एक वेळेस परमेश्वराला नाही मानलं ना, तर परमेश्वराचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही जर परमेश्वराच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली जर सामाजिक शोषण करत असाल, मग ते आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या, त्यांच्या भावनांशी खेळ करत असले, तर सगळ्यात मोठी शिक्षा ही धर्मामध्ये पाखंडाला सगळ्यात मोठी शिक्षा. पाखंड म्हणजे भोंदूगिरी. आणि पाखंडा इतकी मोठी शिक्षा आपल्या, मला वाटत नाही धर्मामध्ये दुसरी कोणाला असेल. तुम्ही हे जे उदाहरण जर तुम्ही पाहिलेत, आता तुम्ही विषय काढला म्हणून बोलतो मी, आसाराम बापू, देशातला सर्वोच्च माणूस तिथं जाऊन झुकायचा. सामान्य माणसाची काय चूक आहे? प्रत्येक जण काय झालं, प्रत्येक जणाला आधार पाहिजे काहीतरी, प्रत्येक जण आधाराला आपापला. आणि मग एखादा महाराज जर 2-3 लोकांनी सांगितलं की मला फार चांगला अनुभव आला, तर त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी लाईन लागते. ही अंधश्रद्धा समाजामध्ये अत्यंत प्रकर्षाने पुढे चालली. मी फार कमी लोकांच्या पाया पडतो, म्हणजे मी स्पष्ट बोलतो, ज्यांची लायकी नाही त्यांच्या मी कधी पाया पडलोच नाही. कधी कोणाकडून पाय धुवूनही घेतले नाही, कारण मला माहिती आहे की मी त्या पात्रतेचा नाही. आपण आपली पात्रता ओळखून आपल्या आयुष्यामध्ये चाललं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी एकदा एक 2-3 तास अण्णासाहेब हजारेंकडं गप्पा मारत बसलो होतो, आणि भगवद्गीतेचे अनेक श्लोक, अनेक विषयावर आमची खूप खोलवर चर्चा झाली. अण्णा मला म्हणले, अरे बाबा, तुला एवढं सगळं तुझं पाठ आहे, तू प्रवचन का नाही करत? तर मी अण्णांना म्हणलं, अण्णा, मी माझ्या आयुष्यात मला तसं वागता येत नाही, आणि मी जर वागत नसेल तसा, मला देखील अनेक गोष्टींचा लोभ होतो. जर मलाच लोभ होत असेल तर मी लोकांना ज्ञान देण्याचा मला काय अधिकार नाही. आणि म्हणून माझं मत इतकंच आहे, भोंदूपणा करू नका. जे तुमच्या पोटात आहे ना, ते होटात असलं पाहिजे. मी कधी लपवत नाही की मला लोभ होत नाही, होतो, मी माणूस आहे, प्रत्येक माणसाला होतो. पण तुम्ही जर लोकांना खोटं खोटं सांगून, त्यांच्या भावना वश करून तुम्ही जर त्यांचं शोषण करत असेल, तर परमेश्वर तुम्हाला ह्या जन्मामध्ये माफ करणार नाही. काय प्रकरण आहे? आसाराम बापूंचं झालं, आत्ता खरंच कॅप्टन खरातचं प्रकरण पाहिलं. आता कॅप्टन खरातच्या प्रकरणामध्ये थोडी शरम सगळ्या लोकांना वाटायला पाहिजे. लोक तिथे बसतात काय, लोक त्यांचे काय पाय धुतात. आईवडिलांचे कधी पाय धुतले? कधीच नाही धुतले. माझं व्यक्तिगत मत सांगतो मी तुम्हाला, चुकीचं आहे का बरोबर ते तुम्ही नंतर ठरवा. पण सकाळी उठायचं, परमेश्वराच्या, आपल्या घरामध्ये मंदिर असेल, देवघर असेल, नाहीतर गावामध्ये मंदिर असेल, तिथं जाऊन ईश्वराच्या पाया पडायचं आणि आपलं काम दिवसभरातलं चालू ठेवायचं. हेच खरा अध्यात्म आहे. अध्यात्मात तुकारामांनी इतकं सोपं सांगितलंय, सदाचार नीती हुनी आगळा ना धर्म. सदाचार आणि नीती ठेवली ना, दुसरा धर्मच नाही. पण हे ऐकायला तुम्ही इतक्या लांब लांब महाराजांकडे जायची गरजच काय? सिंपल गोष्ट आहे. महाराज काय वेगळं सांगतात का? का काय वेगळं काय ज्ञान देतात का? ज्ञान एवढंच आहे त्यांच्याकडं, तर तुम्ही चांगलं वागा, कोणाला फसवू नका, हेच करतात. पण ही जी सांगणारी लोक आहेत, ती प्रत्यक्ष जीवनामध्ये कशी वागतात हे तुम्हाला अनुभूती आलेली आहे. आणि म्हणून हे असे पायबी धुणं आणि हे जे प्रकारचे सगळे चाललेत, या प्रकरणाला माझा तीव्र निषेध आहे. मी तुम्हाला सांगतो की हे असं जे चाललंय, समाज कुठलं चाललाय, मनामध्ये हळहळ होती, मनामध्ये खूप त्रास होतो. अहो, इतकी मोठी माणसं आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. संत ज्ञानेश्वर झाले, संत तुकाराम झाले, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती त्रास सहन केला. तुम्ही पण थोडा त्रास सहन करा ना. त्रास, संयम ठेवा. श्रद्धा आणि सबुरी जे सांगितले साईबाबांनी, ते उगाच नाही सांगितलं. तुम्ही श्रद्धा ठेवा परमेश्वरावर आणि सबुरी ठेवा. अंधश्रद्धा ठेवू नका. अंधश्रद्धा ही दांभिकपणाचं जे आत्ता सगळा कळस चाललाय, की कुणी महाराज आले तर सगळे लोटांगण त्यांना घालतात, ही जी प्रथा चाललेली आहे. आणि लोक इतके, याला धार्मिक नाही म्हणत, ट्रिप काढल्यासारखे सहल येऊन जातात. म्हणे यांनी 5 गाड्या भरल्या, त्यांनी 200 गाड्या भरल्या, आणि मग तिथं जाऊन असा देव पाहत नसतो. देव, समजा मी असं गृहीत धरा, माझ्यावरून सांगतो की मी सकाळी मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरात जाऊन खूप लोकांना मी दाखवलं की बाबा मी किती सज्जन माणूस आहे, मी किती देवाधर्माचं करतो, आणि दिवसभर लोकांना लुबाडत राहिलो, तर त्या श्रद्धेचा परमेश्वर मला कसं फळ देईल?
आणि म्हणून माझं मत इतकंच आहे, हे बुवाबाजी, हे महाराजांकडे जाणं हे बंद करा. काय लोक तुम्हाला सांगतो म्हणजे काय काय करतात. अहो हे बघितलं ना तर मला आता मुलाखतीत सांगता येईना तुम्हाला मला, पण भयानक आहे सगळं. म्हणजे हे सहन शक्तीच्या पलीकडचं आहे. कुठं आपण राहतोय आणि आपण काय करतोय. लोकांना माझी, विशेषतः तरुणांना पण विनंती, हे असलं काही कोणाच्या फार नादी लागू नका. एकच गोष्ट आहे, परमेश्वराचं स्मरण करा. अहो सगळ्यांनी सांगितलंय, मागच्या सगळ्या आपल्या संतांनी, आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं, तुम्ही फक्त स्वतःला ओळखा आणि परमेश्वराचं नामस्मरण करा आणि कोणाला फसू नका, कोणाशी वाईट वागू नका. आणि याच्यापेक्षा वेगळा धर्मच नाही. ह्याच्यापेक्षा काय वेगळा धर्म असायचा. परपीडा म्हणजे पाप आणि परसुख म्हणजे पुण्य, हे दोन चौकटीतलं वाक्य आहे. आणि हे ऐकायला इतक्या लांब जायची काही गरज नाही, कुठल्या प्रवचनाला जायची गरज नाही. हे सगळ्यांना कळतंय. पण लोक काय झाले, देवभोळी झाली. लोक कुठेही निघालीत आता. मी जर उद्या दाढी लावून एखाद्या मंदिरामध्ये जर बसलो आणि लोकांनी जर मला नाही ओळखलं आणि तुमच्यासारखी जर 4-2 लोक तिथं पाया पडायला आली, तर तुम्हाला लिहून देतो की 2 दिवसामध्ये अख्खा तालुका तिथं लोटांगण घालेल. ही आपली समाजाची आजची परिस्थिती. हे अज्ञान आहे, हे अध्यात्म नाही, हे अज्ञान आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी कर्मकांडाला विरोध केलेला आहे आणि आपण नेमकं त्याच्या उलट करतोय, आपण कर्मकांड करतोय. मग पण कशासाठी हे सगळं ठेवायचं. कोणत्या गोष्टींनी लोक सुधारलेत मला सांगा. याच्यावर फार मोठा उठाव होणं गरजेचं आहे. नाही तर हे शोषण ठरलेलं. तुम्ही एप्स्टीनच्या बद्दल सगळं जग चर्चा करतं, एप्स्टीन एप्स्टीन एप्स्टीन. अरे त्यांनी सांगून केलं, तो सांगतोच हा माझा व्यवसाय. पण यांनी लोकांच्या भावनेशी खेळून जे केलं, हा गुन्हा एप्स्टीनपेक्षाही मोठा आहे. ज्याच्याकडे म्हणजे ज्यांच्याकडे समाज आदराने पाहतो तीच लोक ते जायला लागले, त्यांना आयडॉल मानतो. तर त्याच्याविषयी आणि समाजाला पण याच्या माध्यमातून आपण काय सांगाल थोडक्यात? आयडॉल मानताना विचार करा, त्याची पूर्व परिस्थिती बघा, तो त्याच्या जीवनात कसा वागतो ते बघा. आणि असंही कोणाच्याही सांगून तुमचं भविष्य बदलत नसतं. मी देखील अनेक माझा ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अभ्यास आहे, ते एक शास्त्र आहे. परंतु अशा महाराजांच्या नादी लागू नका की जेणेकरून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ते तुमचं भविष्य बदलू शकत नाहीत. एखादा महाराज तुम्हाला तुमचं भविष्य सांगू शकतो, पण तो बदलू नाही शकत. ते तुम्हाला बदलावं लागतं तुमच्या कर्माने, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पाटील, वाढदिवसाच्या दिवशी आता समाजाला म्हणजे आपलं तालुक्यातील म्हणजे तालुक्याला थोडंसं बदलायचं, आणखी तालुका पुढे न्यायचं. आपण एक राजकीय क्षेत्रात काम करता, सामाजिक काम करता आणि कामं आपण आणता. तर भविष्यामधल्या आपली तालुक्याच्या विकासाविषयीची एक थोडक्यात रणनीती काय असणार आहे? तर पहिली पारनेरची पाणी योजना, डीपीआर झाला. हम्म. त्याच्यानंतर आता पाणी योजना. त्याच्यानंतर तालुक्यामध्ये जिथं पठार भाग जो आहे त्याच्यावरच्या पाणी प्रश्न संदर्भात अजून काय करता येईल आपल्याला, हा विषय. आणि आपल्या तालुक्यामध्ये रोजगार हमीची जी कामं आहेत ही कदाचित संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्या तालुक्यामध्ये चालू असतील. आणि म्हणून जी पाणंद रस्ते की ज्या ज्या शेतांमध्ये जायला, शेतकऱ्यांना माल जो त्यांचा पिकवलेला माल आहे त्याला बऱ्याच वेळा म्हणजे दळणवळण करता येत नाही, त्या ठिकाणी जाऊन त्या रस्ते त्यांना करून देणं हा फार महत्त्वाचा विषय आहे. वीज प्रश्नामध्ये खूप एक काय झालं की केडगावला आपल्याकडं 33 KVAचं 133 KVAचं मोठं स्टेशन आहे आणि तिथून जी लाईट आपल्या तालुक्यामध्ये जाते, तर इथून तर आळेफाट्यापर्यंत दुसरं कुठलंही स्टेशन नसल्याने आज पारनेरच्या जो शेवटचा टेलचा भाग आहे, ज्याला आपण शेपूट म्हणतो, टेलच्या भागापर्यंत तितक्या दाबाने लाईट जात नाही. आणि म्हणून धोत्र्यासारख्या ठिकाणी जर असंच केडगावसारखं 133 KVAचं जर आपल्याला सबस्टेशन म्हणता यायचं नाही, स्टेशन उभारता आलं तर फार मोठं काम ते आपल्या तालुक्याच्या दृष्टीने होईल. ते काही एका भागापुरतं नाही होत. तिथला एकदा लोड डिवाईड झाला की संपूर्ण तालुक्याला त्याची मदत होते. हा महत्त्वाचा विषय आणि क्रांतिकारी विषय, तो आपल्याला करता येईल. आपण उपाध्यक्ष असताना अनेक ठिकाणी क वर्ग ब वर्ग दर्जा दिला प्रत्येक देवस्थानांना. तसं पाहायला गेलं तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्र विकसित होऊ शकतं. आजही पळशीचं देवस्थान असेल, राई रुक्मिणी देवस्थान असेल, कोर्टो खंडोबा देवस्थान असं, म्हणजे जर दिशावाईज ठरवलं तर प्रत्येक दिशेला एक असं मोठं म्हणजे आपल्या इथं धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे गोत्समगंगा देवस्थान असेल, इकडं पुणेवाडीचं कालभैरवनाथ देवस्थान असेल, वाळवणीचं असेल, चारही बाजूला देवस्थानांचा फार मोठा आपल्या इथं धार्मिक म्हणजे पर्यटन म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जाऊ शकतं. अनेक लाखो लोकांचा ओघ येतो, अनेक मोठमोठ्या यात्रा भरतात.
त्या दृष्टीने जर थोडा विकास केला तर आपल्याला त्यातली आयडिया त्याच्याविषयी आपलं काय डोक्यात काही प्लॅन आहे का, किंवा आपण काय प्रयत्न करताय का? नाही, आता काय आहे की मी अं, पळशी श्री राही रुक्मिणी विठ्ठल मंदिर, बिरोबाचं कासाऱ्याचं जे बिरोबा देवस्थान असेल, किंवा काही ठिकाणी कामटवाडी असेल, पुणेवाडी असेल, किंवा वडगाव दर्या असेल, किंवा चिंचोली असेल, अशासारख्या अनेक दैठणे गुंजाचे आपले कुलदैवत खंडोबा मंदिर असेल, या ठिकाणी क वर्ग दर्जा देण्यासाठी माझा मोठा अ, त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. नुसता प्रयत्न नाही तर झालेला आहे, आणि त्यांना निधी पण मोठ्या प्रमाणावर दिला. पण क वर्ग किंवा ब वर्ग याच्या अटी इतक्या जाचक आहेत की आपल्याला याच क्षेत्रांचा तुम्ही जसा उल्लेख केला, पर्यटन विकासमधून याचा विकास करता येणं शक्य आहे. ही फार गरजेची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित माहीत नसेल, पण पारनेर हे अशी भूमी आहे, उगाच काही म्हणत नाही, पाराशर ऋषींची मुनी हे म्हणजे फार मोठं अधिष्ठान आपल्याला लाभलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंग पारनेरमध्ये, हे सोपी गोष्ट नाही, ज्याला प्रतिकाशी म्हणतात. आपण तिथं राहून सुद्धा आपल्याला ते माहीत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण सगळ्या जगभर फिरलो, परंतु आपल्या काखेतच ते कळसा आहे, आणि आपण सगळ्या गावाला वळसा मारतोय. इतकी मोठी देवस्थानं तुम्ही बघा, गणेश खिंडमध्ये जी गणपती बाप्पांचं मंदिर आहे, त्याचा उल्लेख पुराणामध्ये सापडतो. पारनेरमध्ये जे कुबेरांचं मंदिर आहे, म्हणजे मला वाटतं बऱ्याच वेळा 1 वर्षातून तिथे लोक दर्शनाला जातात. कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. तर ही मंदिरं आपल्याकडे आहेत, ही आता जतन करणं गरजेचं आहे, आणि याच मंदिरांचा उद्धार करायचा आहे. माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण खूप कुठं जाण्यापेक्षा आपल्या भोवतीच सगळं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा. तिथं श्रद्धेने परमेश्वराला मनातून नमस्कार केला ना, तो लागतो. आणि हे जे आत्ता सगळ्या पक्षांनी, म्हणजे मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे, हे जाती जातीमध्ये जो तणाव तयार केला ना, याच्यावर माझा फार प्रचंड मोठा राग आहे मला त्यांचा. तर काय, शेवटी तुम्ही नमस्कार असा केला काय, नमाज पढून केला काय, किंवा असा केला काय, शेवटी तुमची श्रद्धा परमेश्वराकडे तो एकच आहे. सगळ्यांचा परमेश्वर एक आहे, तो काही वेगवेगळा नाही आहे. मुस्लिमांचा परमेश्वर वेगळा, हिंदूंचा वेगळा, ख्रिश्चनांचा वेगळा. ही जी आत्ता जे चाललंय हे फार समाजाला घातक आहे. आणि म्हणून तुम्ही, ठीक आहे, प्रत्येक समाजामध्ये चांगले वाईट माणसं आहेत ना. असा कुठला समाज आहे की जिथं 100% चांगली माणसं आहेत, आणि असा कुठला समाज आहे की त्याच्यामध्ये 100% चांगली माणसं आहेत? प्रत्येक समाजात चांगली वाईट माणसं आहेत. ती तिच्यातली चांगली चांगली माणसं हे करून, तुम्ही एखाद्या समाजामध्ये काही वाईट माणसं असतील म्हणून सगळ्या समाजाला दोष देणं हे चुकीचं आहे. त्या समाजात चांगली पण माणसं आहेत. आणि तुम्ही छत्रपतींचा जर इतिहास पाहिला, आपल्या सगळ्यांचे राजे शिवछत्रपतींचा इतिहास पाहिला, तर लोक आजही, बऱ्याचशा तरुणाईला अजून माहीतच नाही की छत्रपतींच्या इतिहासामध्ये छत्रपतींचा अंगरक्षकापासून तर छत्रपतींचा आरमार सांभाळणारा, दारुगोळा सांभाळणारा, आणि छत्रपतींचं जे हेर होते हे सगळे मुस्लिम समाजाचे होते. त्यांनी कधी जाती धर्म पाहिला नाही, ते जाती धर्माच्या पलीकडचे होते. त्यांनी त्यांच्या जे अमात्य मंडळ होतं त्याच्यात सर्व धर्म अष्टप्रधान असं त्यांचं मंत्रिमंडळ होतं. त्याच्या उलट चाललंय आता. कुठलं तरी एका धर्माला द्वेष म्हणून लोक काही पण करायला लागले, तर ते राजकारणापुरतं तुम्हाला मतांची पोळी भाजायची तर तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांनी समाज उद्या घडणार नाही, तर बिघडेल, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पाटील, तर शेवटाकडे आपण येऊया. तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला शेतीची परिस्थिती आपल्या वाईट, दुष्काळी तालुका आहे. पण सध्या सरकारने गट शेती असेल किंवा शेतीवरती आपल्या अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विशेष भर दिला आहे. शेतीसाठी पॅकेज दिलं आहे, म्हणजे केंद्राचं बजेट असो किंवा राज्याचं बजेट असो. तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांना गट शेती असेल किंवा आणखी काही गोष्टी आहे, यासाठी आपले काय प्रयत्न आहे, आपली काय वाढदिवसा दिवशी संकल्पना आहे शेतकऱ्यांसाठी? नाही बघा, मी म्हणजे मला ते काय फार विकता नाही आलं, परंतु मी एक छोटा प्रयत्न केला नदीजोड प्रकल्पाचा. तो नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला. माननीय महामहिम राज्यपालांनी माझा सत्कार देखील केला. असेच प्रत्येक गावामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये जर चिरंतन पाणी टिकवायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी बंधारे, आणि मग त्याच्यातून पाण्याशिवाय तुम्हाला सांगतो, आज दुसरं कोणतंही काम हाती घेणं चुकीचं आहे. पाणीच पहिलं हे केलं पाहिजे. शेती कशी करायची ती लोक आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे सगळं काय करायचं. मी इथं बसून त्यांना ज्ञान देणं आहेत का, मला तेवढा अनुभव नाही. परंतु लोकांना
पाणी जर नसेल तर ह्या सगळ्या गप्पा फेल आहेत. आज काळू सारखा प्रकल्प नसता राहिला, उभाच नसता राहिला स्वर्गीय वसंतराव दादांच्या काळामध्ये, तर ढवळपुरी भागातला आज 8 आणि 10,000 हेक्टर क्षेत्र उरी तर खाली आलंच नसतं. भांडगाव सारखा MI टँक नसता झाला तर काय परिस्थिती झाली असती. शिवडो सारखं एकाच प्रकल्पाने वडजिरा, देवी भोयरा त्या सगळ्या परिसराचा उद्धार केला. म्हणून असेच मग मोठे MI टँक असू, जिथं साईट नसेल तिथं पाझर तलाव असू द्यात, अशा माध्यमातून पुढच्या काळाच्या पिढीसाठी आपण पाण्याचे संचय केले पाहिजेत, जलसंचय केले पाहिजेत. आणि पारंपरिक पद्धतीने जी पीक व्यवस्था आत्ता आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे, की मी आता आमच्या गावात जर वासुंद्यात विचारलं की किती टक्के किती पीक आहे, तर 80% कांदा निघेल. मग वडगाव सावताळला विचारलं, ते म्हणतात आमच्याकडे 90% कांदा आहे. आणि मग कांद्याचे भाव एकदम पडले की मग सगळेच जण त्याच्यातून एक त्या फेजमधून जातात आणि मग त्यांचा उद्रेक होतो की बाबा कांद्याला भाव मिळाला नाही. पण पारंपरिक पीक पद्धतीला विरोधपेक्षा नवीन बऱ्याच गोष्टी अजूनही जगाला पाहिजेत, त्या तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत, त्या तुम्ही पिकवल्या पाहिजेत. बांबू शेतीसारख्या काही गोष्टी आहेत. हे जे अन्नधान्य आपण पिकवतो त्याच्यावर प्रोसेसिंगचे काही प्रकल्प आहेत. आणि हे 100% केंद्र शासनाकडून याला पूर्णतः म्हणजे कृषी प्रकल्पांना 100% सबसिडी. हे प्रकल्प आपण राबवणं अत्यंत गरजेचे आहे. ते नाही राबवले तर तुम्ही 30-30 शेती करत राहिले. काल ढवळपुरीला मी अतिवृष्टी झाली म्हणून पाहणी करायला गेलो. आता कलिंगडाचे बागच्या बाग उद्ध्वस्त झाले. आता अशा वेळेस शेतकरी एवढा हवालदिल होतो की एकतर निसर्गावर आपलं नियंत्रण नाही, त्याच्यामुळं शेती, मला तिथले काही तरुण मुलं सांगत होते की आम्हाला शेती करायचीच नाही भविष्य काळामध्ये. असं जर परिस्थिती निर्माण झाली तर उद्या जर शेतकरी खचला ना, तर हे बाकीच्या जेवढ्या गप्पा आपण मारतो ना त्याला काहीच किंमत राहणार नाही. 2 दिवस डिझेल, पेट्रोल, गॅस संपला तर इतकी बोंबाबोंब. शेतकरी 2 दिवस शांत राहिला तर आपल्याला खायला सुद्धा मिळणार नाही. म्हणून त्याची सुद्धा थोडी कदर करणं फार गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा एकच पीक न करता वेगवेगळ्या पिकांची जर निर्मिती केली तर मला वाटतं ते खाणारी तोंड तेवढी तयार झाली. वाढदिवसाच्या दिवशी पाटील तरुणाला काय आवाहन कराल? तरुणाईला एवढंच माझं आव्हान आहे. मी मगाशी बोललो तसंच, की तुम्ही कोणत्याही नेत्याला माना, तुम्ही कोणत्याही पक्षाबरोबर राहा, पण सगळ्यात आधी स्वतःची उपजीविका तयार करा. 24 तास नेत्याच्या गाडीमध्ये कोणीतरी, समजा माझ्याबरोबर दिवसभर मी माझ्या मागे 5-6 माणसं 2 गाड्यांमध्ये फिरवलं, त्यांचं उद्या जेवणाचं काय, त्यांच्या उद्या लग्न झाली, मग त्यांच्या पुढच्या उपजीविकेचं काय. ही सगळी गोष्ट आपण स्वतःच्या पायावर आधी उभे राहा, मग नंतर तुम्ही राजकारणाला वेळ द्या, समाजकारणाला वेळ द्या, तर तुमचा स्वतःचा व्यवसाय आधी उभा राहा. पुढाऱ्यांवर कुणी असू दे, मी माझ्यापासून सुरुवात करतो, मला कोणालाही दोष द्यायचा नाही, माझ्यापासून सुरुवात करतो. तुम्हाला वेळ असेल तर माझ्याबरोबर या, तुम्हाला वेळ नसेल तुम्ही तुमचं काम करा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ज्या शिवजयंती ज्या पद्धतीने आपण साजरी करतो, गणेशोत्सव ज्या पद्धतीने साजरी करतो, तो मनाला क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. ज्या छत्रपतींच्या समोर तुम्ही जी गाणी लावून नाचता, गाणे लावून नाचणं मी गुन्हा नाही म्हणत आहे, पण त्या प्रसंगाला नाही तसं केलं पाहिजे. म्हणजे उद्या गणेशोत्सव आहे, त्याच्यासमोर तुम्ही दारू पिऊन जर नाचत असले तर मग ते कसं काय शक्य आहे. म्हणजे तुम्ही परमेश्वराचे खरं भक्त आहेत का नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. किती मुलांना आपण विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, काही माहीत नसतं, पण हा नाचतोय म्हणून हाही नाचतोय. डीजे संस्कृती वाढत चालली, ही पहिली बंद करा. सकाळी उठा, आपलं काम करा, परमेश्वराचं दर्शन घ्या, श्रद्धा मनामध्ये ठेवा, बाकी काहीच नाही केलं तरी चालतं. पाटील, शेवटचा प्रश्न, भविष्यातील राजकीय दिशा काय असणार? आता आपण बऱ्याच निवडणूक केल्या शिवसेनेच्या, बऱ्याच तालुक्यात भरती निवडणूक केल्या, आता पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असणार? नाही, आता मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला, मोठ्या ताकदीने प्रवेश केला. कदाचित राज्यामधल्या अनेक लोकांनी, माझे आमदार असतील त्यांनी सुद्धा प्रवेश केला, पण तो मुंबईला जाऊन केला. मी 22 सरपंचांचा सहित पारनेरमध्ये प्रवेश केला. आज मला ज्या ज्या सरपंचांनी, ज्या ज्या लोकांनी विश्वास टाकलाय माझ्यावर, त्यांना न्याय देणं हे माझं पहिलं काम असणार आहे. त्यांना जे काही लागतंय, त्यांच्या गावात विकासासाठी जे काही लागतं त्याच्यासाठी प्रयत्न करणे, संघटना मजबूत करणे, शिवसेना मजबूत करणे, आणि उद्या जो निर्णय श्रेष्ठी घेतील त्यानुसार चालावं लागतं.
शेवटी काय आहे की मला हे सगळं विकास काम करत असताना तशी सुजयदादांनी सुद्धा मनापासून मदत केलेली आहे. मला नाकारता नाही येणार. जी गोष्ट वस्तुस्थिती आहे ती कशी नाकारता येईल मला. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये वरचा निर्णय काय असेल श्रेष्ठींचा त्यानुसार मला पुढे जावं लागेल. फक्त एक सांगतो, निर्णय काही होऊ द्या, निवडणुका येतील जातील. आज पहिली गोष्ट काय आहे की मला तालुक्यामधल्या मूलभूत प्रश्नावर लक्ष देऊन ते प्रश्न कसे सोडवता येईल, जनतेला सेवा कशी देता येईल एवढा प्रयत्न माझा अतिशय प्रामाणिकपणे राहणार आहे. पाटील, आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. जनतेला सेवा कशी देता येईल यासाठी आपण अहोरात्र झटत राहू. जसं की आपण आतापर्यंत झटत आलाय, आतापर्यंत काम करत आलाय. आपल्या भावी कार्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.